नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण पंचकोश विवेकातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. भ्रम झाल्याशिवाय आपले स्वतःचे अस्तित्व आवडत नाही असा कोणीही नाही. म्हणून श्रुती शून्यवाद्यांना मोठाच दोष देते. अहम अस्मी सदा भामी कदाचिन्नाहम प्रियः असे अद्वैत मकरंदकार म्हणतात. मी आहे, माझे मला सतत भान आहे व मी मला कधीच अप्रिय नाही असा त्याचा अर्थ आहे व हा सर्वांचाच अनुभव आहे. भ्रम झाला असेल तरच असा अनुभव नसतो. म्हणून मी शून्य ही कल्पनाच भ्रमिष्टपणाची आहे. येथे स्वतःचेही अस्तित्व नाकारल्यासारखे होते. श्रुती या कल्पनेला मोठाच दोष देते. तो असा, जो ब्रह्म नाही असे म्हणतो तो स्वतःचेच अस्तित्व नाकारतो. म्हणून ब्रह्म जाणण्यासारखे नसले तरी ते शुद्ध जाणीवरूप आहे असे लक्षात घ्यावे. ज्याच्या सत्तेवर स्वतःचे अस्तित्व कळते तेच नाही असे म्हटले तर स्वतःच नाही असे म्हणण्याचा प्रसंग येतो. घटाने मातीचे अस्तित्व नाकारावे तसा हा प्रकार समजावा. प्रत्येक सविशेष किंवा होणाऱ्या ज्ञानामागे निर्विशेष किंवा असणारे ज्ञान असते. उदाहरणातील माती असणारी आहे तर घट होणारा आहे. तैत्तिरीय उपनिषद असे सांगते, असत एव स भवती असत ब्रह्मेति वेदचेत. ब्रह्म नाही असे म्हणणारा स्वतःच नाहीसा होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम या गीतावचनानुसार मी ब्रह्म आहे अशी श्रद्धा सतत सांभाळावी. त्या आत्म्याचे स्वरूप असे आहे. तो आत्मा कसा आहे असा प्रश्न विचारला असता तो असाही नाही व तसाही नाही असा आहे हे त्याचे उत्तर आहे. ते स्वरूप आहे असा निश्चय करावा. व्यवहारामध्ये प्रत्येक पदार्थ कसा आहे याचे उत्तर दिले जाऊ शकते. असा नाही असे म्हटले तर कसा आहे असा प्रश्न विचारला जाऊन त्याचे तसा आहे असे उत्तर दिले जाते. आत्मानुभव काळी त्रिपुटीचा लय होत असल्याने आत्म्यासंबंधी प्रश्न विचारणारा, त्याचे उत्तर देणारा व उत्तरानुसार अनुभव घेणारा उरत नाही. त्यामुळे तो तसा आहे असेही सांगता येत नाही. तेव्हा आत्मा या दोन्हीहून वेगळा म्हणजे स्वसंवेद्य आहे हेच खरे. असा व तसा या शब्दांचा अर्थ. जो पदार्थ 5 ज्ञानेंद्रियांनी कळतो त्याला असा म्हणावे व जो कळत नाही त्याला तसा म्हणावे. पण आत्मा हा विषय व तो जाणणारा कोणी विषयी ह्या स्वरूपाचा नाही व तो सतरूपाने सतत असल्याने परोक्षही नाही. जे 5 ज्ञानेंद्रियांनी जाणले जाते म्हणजे जे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षेत आहे, जवळ आहे, त्याचे वर्णन ईदृक म्हणजे असे केले जाते. जे 5 ज्ञानेंद्रियांनी प्रत्यक्ष कळत नाही, जे दूर असते पण तरीही ज्याचे ज्ञान मन, बुद्धी, स्मृती इत्यादीच्या साह्याने होऊ शकते त्याला तादृक म्हणजे तसे म्हणतात. आत्मा मात्र असा किंवा तसा अशा दोन्ही पद्धतीने जाणता येत नाही. विषयी म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय जाणणारा प्रमाता किंवा जीव. जीवाच्या कोणत्याही इंद्रियाचा आत्मा हा विषय होत नाही. म्हणून तो नाही असे नाही. तो विषयी वाचून वेगळा म्हणजे स्वयंसिद्ध आहे. स्वर्ग कोणत्याही इंद्रियांनी प्रत्यक्ष जाणता येत नाही. म्हणून त्याच्या असण्याविषयी नेहमी संशय वाटत राहतो. आत्म्यासंबंधी अशा संशयाचे कारणच नाही, कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो म्हणजे तद्रूप होता येते, म्हणून तो शून्यही नाही. आता आत्म्याचे स्वरूप कसे आहे, तो ज्ञेय नसला तरी अनुभवरूप किंवा अपरोक्ष असून स्वयंप्रकाश आहे. श्रुती त्याला सत्य, ज्ञान व अनंत ब्रह्म म्हणते. आत्म्याचे सत्यत्व, ज्याचा बाध होत नाही ते सत्य. जगाचा बाध जो साक्षी करतो त्याचा बाध कोण करणार. साक्षी वाचून बाध मानणे योग्य नाही. भूत, वर्तमान व भविष्य अशा तिन्ही काळात जे अबाधित राहते, असते ते सत्य, तेच ब्रह्म. त्याच्या सत्तेवर पूर्वी नसणारे, आत्ता भासणारे व नंतर नसणारे जग दिसत असल्याने जग असत्य किंवा अनिर्वचनीय आहे. म्हणून बाध होणाऱ्या जगाचे अबाधित ब्रह्म हे साक्षी आहे. अबाधित आत्मा हा परस्परांचा व्यतिरेक असणाऱ्या जागृत आदी अवस्थांचा साक्षी असतो.
बाधाचा कोणी एक अबाधित साक्षी मानावाच लागतो. उदाहरणार्थ, जागृतिक जग पाहणाराच झोपेतून उठल्यावर मला झोपेत जगाचे भान नव्हते असे म्हणतो. झोपेचा अनुभव घेणारा जागा झाल्यावर माझी झोप मोडली असे म्हणतो. उदाहरणार्थ, मूर्त आकार बाहेर नेला तरी त्यातील अमूर्त आकाश उरतेच. त्याचप्रमाणे बाध करण्याकरता कोशाचा बाध केला असता जो उरतो तो आत्मा. घट घराबाहेर नेला तरी घटातील आकाश म्हणजे स्पेस घटातच राहते. त्याचप्रमाणे 5 कोशांच्या उपाधीचा हा मी नाही असा बाध केला असता सर्व प्रकाशक आत्मा उरतो. काहीच उरत नाही असे म्हणता येत नाही, कारण सर्वांचा बाध झाल्यावर काही उरत नाही असे म्हणावे तर जे काही उरत नाही तेच ते असते. फक्त शब्दाने फरक पडतो. ज्याचा बाध करता येत नाही असा आत्मा असतोच. सर्वांचा बाध झाला असता हे ज्याच्या सत्तेभर कळते तो साक्षी आत्मा असतोच. त्या ज्ञानरूप साक्षीचेच काही नाही असे वर्णन करायचे असेल तर तो फक्त शब्दयोजनेतील फरक आहे. साक्षी म्हणजेच काही नाही असा अर्थ होईल. काही आहे हे जसे ज्ञान आहे तसे काही नाही हेही ज्ञानच आहे. हा उजेड आहे व हा अंधार आहे या दोन्ही वाक्यात एकदा उजेडाचे व एकदा अंधाराचे प्रकाशन करणारा प्रकाशरूप आत्माच असतो. श्रुतीचे तसेच सांगणे आहे. म्हणूनच न इति असा तो आत्मा ही श्रुती जे जे आत्मा नाही ते ते सांगत ज्यांचा बाध होऊ शकतो त्यांचा बाध करीत ज्ञानरूप आत्मा शिल्लक ठेवते. 5 ज्ञानेंद्रिये व 6 अंतःकरण यांना जे जे कळते ते ते आत्मा नाही. म्हणून अशा रीतीने जीवाला कळणाऱ्या सर्व पदार्थांचा किंवा अनुभवांचा समावेश अतत म्हणजे तो नाही म्हणजे तो आत्मा नाही ह्या वर्गात होतो. ही सर्व यादी संपली की जो अखंड आहे पण मीहून वेगळेपणाने नाही आणि ज्याचा वाचून अतत वर्गाचे प्रकाशन म्हणजे ज्ञान होत नाही त्या आत्म्याचे परोक्ष आकलन होते. हाच विचार अखंड राहिला असता म्हणजे निधिध्यास केला असता त्याचे अपरोक्ष ज्ञान होते. बाध होणारे पदार्थ व बाध न होणारा आत्मा. जे जे हे ही व हा अशा प्रकारे जाणवते त्या सर्वांचा बाध करता येतो. पण जे ह्या प्रकारे जाणवत नाही त्याचा बाध करणे शक्य नाही तोच आत्मा. 5 ज्ञानेंद्रिये व 6 अंतःकरण यांनी जे जे कळते ते सर्व बाधित करता येते. उदाहरणार्थ, डोळ्यांनी दिसणारी रूपे, डोळ्या वाचून दिसणारी स्वप्ने, अंतःकरणाला जाणवणारे रागद्वेष, तर्काने होणारे ज्ञान इत्यादी इत्यादी. हा शहाणा नाही अशा पद्धतीने वेड्यासंबंधी जसे बोलावे तसा हा प्रकार आहे. अशा रीतीने ब्रह्माप्रमाणेच आत्माही सत्य आहे असे सिद्ध झाले. हा अनुभवरूप असल्यामुळे अशा प्रकारे तो ज्ञानरूप असल्याचे आधी स्पष्ट झाले आहे. हा ही हे अशा प्रकारे प्रमाणांनी न कळणारा आत्मा ब्रह्माप्रमाणे सत्य आहे. अद्वैतामध्ये आत्मा व ब्रह्म यांचे ऐक्य आहे. ब्रह्म जसे सत्य व ज्ञानरूप आहे तसेच ते अनंत आहे, ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्म व्यापक असल्याने ते स्थळाने मर्यादित नाही, नित्य असल्याने त्याचा काळाने अंत होत नाही व ते सर्वात व्यापून असल्यामुळे त्याला वस्तूंची मर्यादा नाही. ब्रह्माच्या ठिकाणी असे 3 प्रकारचे अनंत्य आहे. जगात सर्वांना देश, काळ व वस्तू यांनी मर्यादित असलेल्या पदार्थांचीच माहिती असते. ब्रह्म व्यापक आहे हे सांगताना ते या 3नी मर्यादित नाही असे सांगावे लागते. माईक पदार्थांचा अंत होतो, अधिष्ठानाचा नाही. देशकालादी पदार्थाबरोबर ब्रह्माचा अंत होत नाही, कारण ते पदार्थ माईक आहेत, कल्पित आहेत. म्हणून ब्रह्म अनंत आहे हे स्पष्ट आहे. व्यवहारात सर्व पदार्थ स्थळ, काळ व वस्तू यांनी मर्यादित असतात. हाच त्या पदार्थांचा अंत होय. पृथ्वी कितीही मोठी असली तरी 2 ध्रुवामध्ये ती मर्यादित आहे, तेथेच तिचा अंत होतो. पृथ्वीचे वय लक्षावधी वर्षाचे असले तरी पूर्वी ती नव्हती व पुढे केव्हा तरी नसेल, हाही तिचा अंतच आहे. जेथे मंगळ आहे तेथे पृथ्वी नाही, म्हणजे मंगळाच्या ठिकाणी पृथ्वीचा अंत आहे. शास्त्रीय भाषेत पृथ्वी देश, काल व वस्तू यांनी परिच्छिन्न, सीमित व अंतवान आहे. आत्मा अनंत आहे, ब्रह्म अनंत आहे, म्हणून आत्माच ब्रह्म आहे. अयमात्मा ब्रह्म अशी श्रुती आहे. जीव व ईश्वरानेही ब्रह्म स्थिमित होत नाही. सत्य ब्रह्मावर मिथ्या उपाधीची कल्पना.
जे ब्रह्म सत्य, ज्ञान व अनंत आहे तेच एकमेव पारमार्थिक तत्व आहे. ईश्वर व जीव या दोन उपाधींची त्यावर कल्पना केली जाते. जड, जीव, ईश्वर व ब्रह्म असे वर्गीकरण सर्वत्र केलेले दिसत असले तरी एक ब्रह्मच सत्य असून इतर सर्व उपाधी सापेक्ष कल्पना आहेत. लोकव्यवहाराची सोय म्हणून त्या उपयोगी असल्या तरी तत्वतः त्यांना सत्यत्व नाही. हा विषय संपूर्ण स्पष्टीकरणासह पुढे येणार आहे. प्रथम ईश्वर या उपाधीचा विचार करू. सर्व वस्तू स्वतःच्या सत्तेखाली ठेवणारी व अदृश्यपणे काम करणारी अशी एक ईश्वरी शक्ती आहे. ती आनंदमय कोशापासून सर्व दृश्य जगतात गुप्तपणे राहते. ईश्वर हे तत्व शास्त्र व तर्क यांनी सिद्ध होते. श्रद्धेने ते स्वीकारावे लागते. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेर्षेर्जुन तिष्ठति असे गीताशास्त्र सांगते. सर्व जगताची व जीवसृष्टीची सुव्यवस्थित रचना पाहून त्यांचे नियमन करणारा चेतन ईश्वर तर्काने स्वीकारावा लागतो. या रचनेसाठी व ती सांभाळण्यासाठी ईश्वराजवळ शक्ती असली पाहिजे. ही शक्ती प्रत्यक्ष दिसत नसल्याने ती गुप्त असली पाहिजे. शक्तीला सत म्हणावे तर अद्वैताला धक्का लागतो, म्हणजे ब्रह्म व शक्ती असे द्वैत होते. तिला असत म्हणावे तर तिच्याशिवाय विश्वव्यवहार चालणे शक्य नाही. म्हणून जोपर्यंत विश्वव्यवहार गृहीत धरावा लागतो तोपर्यंत अनिर्वचनीय म्हणजे जिचे स्वरूप निश्चितपणे सांगता येत नाही अशी शक्ती मानावी लागते. ब्रह्म असंग व अक्रीड असल्याने भासमय जगताची व्यवस्था लावण्यासाठी त्या ब्रह्माला मायेची उपाधी आहे अशी कल्पना करून त्यालाच ईश्वरत्व दिलेले आहे. हा ईश्वर आपल्या शक्तीसह आनंदमय कोशासारख्या अतिसूक्ष्म जाणीवेच्या प्रांतातून जडसृष्टीपर्यंत सर्वांना व्यापून त्यांचे नियमन करतो. शक्ती असत नाही, कारण शक्तीने जर त्या वस्तूंच्या विशिष्ट गुणधर्माचे नियमन केले नसते तर कोणत्याही वस्तूला कोणतेही गुण मिळून जगाची घडीच विस्कटून गेली असती. द्रवता हा प्राण्याचा विशिष्ट गुणधर्म आहे. उष्णता हा अग्नीचा विशिष्ट गुणधर्म आहे. शक्तीने ते नियत केले आहेत. अग्नी जर कधी उष्ण व कधी थंड झाला व पाणी जर कधी द्रव व कधी घन म्हणजे बर्फाप्रमाणे नव्हे तर लोखंडाप्रमाणे घन झाले तर या जगाचे व्यवहार बिघडून जातील. नव्या विज्ञानाच्या भाषेतही बाइंडिंग फोर्स हा शब्दप्रयोग शक्तीसूचकच आहे. फील्ड या संकल्पनेतही शक्तीचा समावेश आहे. म्हणून दृश्य जगताच्या संदर्भात शक्ती नावाचे तत्व मानावेच लागते. शक्ती अचेतन असली तरी ती नियमनाचे कार्य करू शकते, कारण शक्तीमध्ये ज्ञानरूप ब्रह्माचा आभास प्रविष्ट झाल्याने ती ज्ञानी झाल्यासारखी वाटते. या शक्तीशी झालेल्या ब्रह्माच्या संयोगामुळे ब्रह्मालाच ईश्वरत्व येते. सत्यानृते मिथुनी कृत्य या आचार्य भाष्याप्रमाणे सत्य ब्रह्म व अनिर्वचनीय शक्तिरूप माया यांचा अद्भुत संयोग होऊन तीच माया क्रियाक्षम व सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्व शक्तिमानाशी झाली की ह्या संयोगाला ईश्वर म्हणतात. तो ईश्वर नियामक, शरण्य, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य असलेला, कृपाक्षम व नित्यमुक्त असतो. उपाधीमुळे जीवत्व येते. पंचकोशाच्या उपाधीच्या संबंधाने त्याच ब्रह्माला जीवत्व येते. उदाहरणार्थ, एकाच पुरुषाला पुत्र झाला की तो पिता होतो व पुत्राला पुत्र झाला की तोच पुरुष आजोबा होतो. येथे ईश्वर हा ब्रह्माचा पुत्र व जीव हा ईश्वराचा पुत्र मानला तर ब्रह्म पिता व आजोबा होते. म्हणजे पुत्राच्या उपाधीने पिता व नातवाच्या उपाधीने आजोबा होते. पुत्र व नातू बाजूला सारले तर केवळ पुरुष राहतो. ईश्वर व जीव बाजूला सारले तर केवळ ब्रह्म राहते. जीव म्हणजे काय तर जीव अविद्या किंवा पंचकोश विशिष्ट साभास चेतन. ईश्वर म्हणजे काय माया किंवा शक्ती विशिष्ट साभास चेतन. आणि ब्रह्म काय तर केवळ चेतन. दुसऱ्या रीतीने विचार केला तर जीव म्हणजे काय अविद्या किंवा कोशांच्या उपाधीसह. ईश्वर म्हणजे काय माया किंवा शक्तीच्या उपाधीसह. आणि ब्रह्म हे निरुपाधिक आहे. हाच विषय पुढे दिलेला आहे. ही सर्व मांडणी जीव ब्रह्मैक्याच्या अनुभवासाठी तात्पुरती स्वीकारावी लागते. अनुभव आला की तिचे काहीच प्रयोजन उरत नाही. मोक्ष हा शब्द बंध सापेक्ष आहे.
बंधाची कल्पना घालविण्यासाठी ईशकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा ही आवश्यक असतात. त्यानंतर होणारे आत्मकृपेत या सर्व कल्पना स्पष्ट होतात. चित्तशुद्धी, चित्तशांती, व्रते इत्यादी सर्व साधने जीव ब्रह्म ऐक्य अनुभवानंतर बाधित होतात. म्हणून श्री समर्थ म्हणतात की साध्य होता साधनाचा ठाव नाही. येथे बंध, मुमुक्षत्व व तत्सापेक्ष मोक्षाच्या कल्पनाही मावळतात. बंध मोक्ष क्षीण तुका म्हणे, हे या स्थितीचे वर्णन आहे. आता उपसंहार. ह्या रीतीने जो ब्रह्म जाणतो तो स्वतः ब्रह्मच होतो. ब्रह्म जन्मरहित असल्याने तोही पुन्हा जन्माला येत नाही. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती असे मुंडक श्रुती सांगते. तो ब्रह्मज्ञ, ब्रह्मवेत्ता इत्यादी नसतो, तो ब्रह्मच असतो. न जायते म्रियते वा विपश्चित. कठोपनिषद. विवेकादी 4 साधनांनी जो संपन्न आहे त्याने 5 कोशांचा विवेक केला असता त्याला त्या कोशाचे प्रकाशन करणारे ब्रह्म मी आहे असा स्वसंवेद्य अनुभव येतो. वासनाक्षय झाल्याने पुन्हा जन्माला यावे लागत नाही, कारण जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. वासना गेल्याने मनात कशाविषयीही संकल्प उठत नाही, आणि तसे झाल्यावर जीवा ब्रह्मत्वे आहे संकल्पलोपी. ज्ञानेश्वरी. अशा रीतीने संकल्पलोप झाल्याने ब्रह्मत्व येते. त्यासाठी पंचकोश विवेक करून आत्मानुभव घ्यावा. इथे पंचकोश विवेक हे प्रकरण संपलेलं आहे. हरिओम तत्सत.